पूरपीडित जनतेसाठी आहे। हा मोर्चा आम्हाला काढावा लागला, त्याला कारण महाराष्ट्र सरकारच्या असंख्य चुका आहेत। ज्यांना मी चुका म्हणतो त्या भविष्यामध्ये हे पाप घडणार नाही, इतका मोठा अपराध या राज्य सरकारने केलेला आहे। नैसर्गिक आपत्ती येणं, अतिवृष्टी होणं, दुष्काळ पडणं याला सरकार रोखू शकत नाही याची आम्हाला जाणीव आहे। पण ते श्रीमंत म्हणणारं सरकार, देशामधलं सर्वात प्रगत महाराष्ट्र म्हणून स्वतःच्या हात टाकून घेणारे हे मुख्यमंत्री आज जे पृथ्वीराज चव्हाण असतील, काल ते अशोक चव्हाण असतील, हे सर्वजण स्वतःला क्षेत्राची लेकर म्हणून घेणारे हे मुख्यमंत्री असं जेव्हा पूर पीडित दुष्काळ पडतो तेव्हा हे क्षेत्राची लेकर राहत नाही, हे उद्योगपती लेकर दिसतात। यांचं रक्त तपासावं लागतं अशी स्थिती येऊन जाते। कारण हा शेतकरी जो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 1 महिन्यापेक्षा जास्त या पूर आणि अतिवृष्टीमुळे त्रस्त आहे। त्यांच्या हाताला काम नाहीये, शेतामध्ये 100% पीक वाया गेलं। शहरी भागामध्ये झोपडपट्टीमध्ये काही चांगल्या चांगल्या एरियामध्ये पाणी घरात घातलं, पुरामुळे नुकसान झालं, अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं, गावातलं झालं, शहरातलं झालं, पीक गेलं, जमिनी वाहून गेल्या, सडून गेल्या, जनावरं गेली, माणसं वाहून गेली। मुख्यमंत्री चंद्रपूरला आले, हे फक्त चित्र पाहण्याकरता आणि वाहून गेले, जसे पुरामध्ये वाहून गेले लोक त्याचे सत्तेच्या प्रवाहामध्ये वाहून मुंबईला जाऊन पोहोचले। एक पैसा देण्याकरता यांनी घोषणा वाढवून केली नाही। जेव्हा ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आले तेव्हा आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये बैठक होत असताना आम्ही सर्व आमदार एकूण एक आमचा भाजपचा आमदार मुनगंटीवार, आमदार नानाभाऊ सामपुरे, आमदार शोभाताई, आमदार जिल्ह्याचे अध्यक्ष अतुल देशकर, सर्व भाजपचे आमदार त्या ठिकाणी उपस्थित, मी स्वतः उपस्थित होतो। आम्ही सर्वांनी सांगितलं की आता तुमच्या घोषणा करू नका, घरं उद्ध्वस्त झालेली आहे, घरामधलं सर्व धान्य वाहून गेलं आणि शेतीमधलं पीक वाहून गेलं। घोषणा करताना जपून कर। आम्ही तेव्हा सांगितलं होतं की या जिल्ह्यामधला शेतकरी पूर्ण बर्बाद झाला, त्यांनी घेतलेलं कर्ज तुम्ही माफ करण्याची घोषणा करा। कारण हा